किती म्हणला if the angle between pass axis of polarizer and analyzer is 45 degree आणि थीटाच व्हॅल्यू किती दिला 45 डिग्री किती म्हणला राइट द रेशो ऑफ इंटेंसिटीज ऑफ ओरिजिनल लाइट एंड ट्रांसमिटेड लाइट किती चालला I ओरिजिनल अपॉन I ट्रांसमिटेड फ्रॉम एनालायझर रेशो ऑफ इंटेंसिटी चालू न्हू I ओरिजिनल अपॉन I एनालायझर आता हांग पळया सारकें पळया जेन्ना आमी एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात कितें आसता हांगा पोलरायझर आसता हांगा कितें आसता एनालायझर आसता सारकें हो कितें आसतलो पोलरायझर हो कितें आसतलो एनालायझर अशें आसता न्हू हांगा कितें आसता अनपोलरायज्ड लायट आता हो अनपोलरायज्ड लायट आसा पळय तोच कितें ओरिजिनल लायट कळ्ळें अनपोलरायज्ड लायट कितें ओरिजिनल लायट मागीर हांगा कितें मेळटलें आमकां हांगा आमकां कितें मेळटलें पोलरायज्ड लायट आफ्टर पासिंग थ्रू पोलरायझर आमकां कितें मेळटलें पोलरायज्ड लायट हो एंगल कितले दिला हो एंगल कितले दिला 45 डिग्री आता हो पोलरायज्ड लायट हांगच्यान पास जावन कितें जातलो बेंड जातलो 45 डिग्री हो कितें आसतलो ट्रांसमिटेड लायट हो कितें आसतलो ट्रांसमिटेड लायट कळ्ळें हेजी इंटेंसिटी कितें आसतलें पळय सपोज हेजी इंटेंसिटी I0 हेजी इंटेंसिटी कितें I0 बाय 2 हेजी इंटेंसिटी कितें I0 बाय 2 cos स्क्वेअर 45 डिग्री सो वॅल्यू कितें येतलें I0 बाय 2 cos 45 कितें 1 अपॉन रूट 2 आणि cos स्क्वेअर 45 कितें 1 अपॉन रूट 2 दी होल स्क्वेअर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल सो वॅल्यू कितें येतलें I0 2 into 2 कितें 4 प्लस इंटेंसिटी ऑफ ट्रांसमिटेड लायट कितें I0 अपॉन 4 इंटेंसिटी ऑफ ओरिजिनल लायट कितें I0 हे विचारलं न्हू I ओरिजिनल अपॉन I एनालायझर बरी नाव हे बरें दिसतलें I ट्रांसमिटेड कळ्ळें न्हू I ओरिजिनल कितें I0 I ट्रांसमिटेड कितें I0 बाय 4 I0 आणि I0 कॅन्सल 4 होयतलो वयर सो वॅल्यू कितें येतलें 4 अपॉन 1 सो रेशो कितें 4:1 तुमकां दिसता हो ओरिजिनल लायट आणि हो ट्रांसमिटेड लायट ना हो ओरिजिनल लायट कळ्ळें हो ओरिजिनल लायट कळ्ळें कशें केलें सॉल्व हाँ सेकंड क्वेश्चन भैया और स्लाइड 1 नो हो कितें स्लाइड 1 आता स्लाइड 2 स्लाइड 2 की दिला at what angle of incidence should a light beam strikes a glass slab of refractive index √3 such that reflected and refracted rays are perpendicular to each other हांगा आमी कसलो लॉ यूज करतले ब्रूस्टर्स लॉ हांगा दिला एक ट्रांसपेरंट ग्लास स्लॅब हो कितें ग्लास स्लॅब हो कितें ग्लास स्लॅब हांगा कोण स्ट्राइक करता पोलरायज्ड लायट अनपोलरायज्ड लायट अनपोलरायज्ड लायट थोडे रे ऑफ लायट की जाता रिफ्रॅक्ट आता थोडे रे ऑफ लायट की जाता रिफ्लेक्ट आता रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे एंगल कितें 90 डिग्री हो एंगल कितें म्हणटा आमी थीटा बी रेरर मिडियम कितें आसतलो ऑलवेज रेरर मिडियम कोण आसतलो एअर आणि डेन्सर मिडियम कोण हांगा आता डेन्सर मिडियम कोण आता हांगा ग्लास स्लॅब आणि ग्लास स्लॅबाचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कितले दिला √3 किती चालला एंगल ऑफ इन्सिडन्स म्हळ्यार कितें थीटा बी चाललो न्हू थीटा बी हा फॉर्म्युला कितें आसता tan इनवर्स म्यू म्यू कितें √3 tan इनवर्स हांगा येयल्यार tan थीटा बी इक्वल टू √3 tan थीटा √3 केन्ना आसता थीटा बी हाची व्हॅल्यू कितें आसपा जाय 60 डिग्री हो एंगल कितें आसतलो 60 डिग्री बंद करू स्लाइड 3 स्लाइड 3 की दिला
How does the fringe width in Young's double slit experiment change when the distance of separation between slits and screen is doubled? म्हळ्यार कितें डिस्टन्स बिटवीन स्लीट एंड स्क्रीन हेका आमी कितें म्हणटात कॅपिटल डी. हेका आमी डबल केले. इनिशियली कितें आशिल्लें? इनिशियली सेपरेशन कितें आशिल्लें हांगा डी. फायनली सेपरेशन कितें आसतलें 2d. इनिशियल फ्रिंज विड्थ कितें आशिल्लो अल्फा. फायनल फ्रिंज विड्थ कितें आसतलो अल्फाच फॉर्म्युला कितें आसता डी लॅम्बडा बाय स्मॉल डी. सो अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल डी. हेका हांव डबल करता जाल्यार हो बी कितें जातलो डबल. सो आन्सर कितें आसतलें फ्रिंज विड्थ विल गेट डबल. सो कशें बरयतलो आन्सर कशें बरयतलो एग्जामीक पयलीं कितें करा स्टेटमेंट कॉपी करा. स्टेटमेंट कितें when अशें बरया when separation between the slits and कळ्ळें तुमगे हेका डबल केल्यार हो बी डबल जातलो एक ट्रिपल केल्यार ट्रिपल जातलो. म्हाका सांग स्मॉल डी डबल केल्यार हाफ जातलो. स्मॉल डी सपोज 3 टायम्स केल्यार हो कितें जातलो डिक्रीज जातलो बाय 3 टायम्स. लॅम्बडा सपोज हांव 4 टायम्स केल्यार increase by 4 times. So when separation between slits and screen is doubled, the fringe width of YDSC is double. Correct? That's कोण रेड पेन आसा आमचे कडेन लाल ग्रीन दी म्हाका आसा मेळ्ळे. स्लाइड 4 पया पहले रीड करया कितें आसा. In Young's double slit experiment, monochromatic light of wavelength 630 nanometer illuminates the pair of slits and produce an interference pattern in which two consecutive bright fringes are separated by 8.1 millimeter. म्हळ्यार कितें हांगा दोन एक्सपेरिमेंट आमी परफॉर्म करतात YDSC 1 आणि YDSC 2. हांगा आमी लायट यूज करतात कळ्ळें. फॉर एक्सपेरिमेंट 1 आमी लायट यूज करतात ऑफ वेवलेंथ लॅम्बडा 1 कळ्ळें. आनी लॅम्बडा 1 व्हॅल्यू कितले दिला 630 नॅनोमीटर कळ्ळें. आनी कितें दिला in which two consecutive bright fringes are separated by 8.1 millimeter. हे कोणाच व्हॅल्यू अल्फाच व्हॅल्यू. कितें डेफिनेशन कितें अल्फा कितें म्हणटा आमी डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह ब्रायट फ्रिंजीस ऑर डार्क फ्रिंजीस. सो अल्फा 1 व्हॅल्यू कितले दिला 8.1 मिलीमीटर सारखे हे दिले न्हू. हेका कितें बरोवंक शकता 8.1 into 10 to the power minus 3 मीटर आनी हो कितें आसतलो 630 into 10 to the power minus 9 मीटर. मातशें व्हिडिओ बंद कर. लेंथ ऑफ फर्स्ट एक्सपेरिमेंट कितें 630 नॅनोमीटर. फ्रिंज विड्थ ऑफ फर्स्ट एक्सपेरिमेंट कितें 8.1 मिलीमीटर. हे इन्फॉर्मेशन दिला. मागीर
produces in which another source of monochromatic light produces the interference pattern in which the two consecutive bright fringes are separated by 7.2 millimeter. अल्फा 2 आज व्हॅल्यू किती दिला 7.2 millimeter, which is 7.2 into 10 to the power minus 3 meter. किती म्हणला फाइंड द वेवलेंथ ऑफ लाइट फ्रॉम सेकंड सोर्स म्हणजे किती चालला लॅम्बडा 2 हे चालला. सो अल्फा 1 लॅम्बडा 1 दिला, अल्फा 2 दिला, लॅम्बडा 2 विचारला. तुमगे फॉर्म्युला बरस न्हू अल्फा फॉर्म्युला किती असता बेसिक फॉर्म्युला किती असता डी लॅम्बडा बाय डी हे असता सारखे. अल्फा 1 किती असतले म्हाका सांग डी किती चेंज जातलो की सांगला हांगा डी चेंज करता आमी ना हांगा किती असतले लॅम्बडा 1 आनी स्मॉल डी चेंज जातलो ना. सो अल्फा 1 फॉर्म्युला किती डी लॅम्बडा 1 बाय स्मॉल टी. अल्फा 2 व्हॅल्यू किती असतले डी लॅम्बडा 2 अपॉन स्मॉल डी. कॅपिटल डी आणि स्मॉल डी चेंज जातले ना. आता किती करा एका इक्वेशन 1 कन्सिडर करता हो किती इक्वेशन 2. आता किती करा डिवाइड इक्वेशन 1 एंड इक्वेशन 2. सो किती मेळटले अल्फा 1 अपॉन अल्फा 2. अल्फा 1 किती डी लॅम्बडा 1 बाय स्मॉल डी. अल्फा 2 किती डी लॅम्बडा 2 बाय स्मॉल डी. किती जातले कैपिटल डी कैंसल स्मॉल डी कैंसल. सो अल्फा 1 अपॉन अल्फा 2 किती लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2. अल्फा 1 व्हॅल्यू किती 8.1 into 10 to the power minus 3. अल्फा 2 व्हॅल्यू किती 7.2 into 10 to the power minus 3. लॅम्बडा 1 किती 630 into 10 to the power minus 9. आणि लॅम्बडा 2 किती फाइंड करपा जाय किती जातले -3 कैंसल. और डेसिमल शिफ्ट किती जातले 81 अपॉन 72 इक्वल टू 630 into 10 to the power minus 9 अपॉन लॅम्बडा 2. आता 9 8 जा 72 9 9 जा 81 सारखे. आता 9 1 जा 9 7 जा 63. सो व्हॅल्यू किती येतले 1 अपॉन 8 इक्वल टू 70 into 10 to the power minus 9 अपॉन लॅम्बडा 2. और लॅम्बडा 2 खंय वयतलो हांगा 8 खंय वयतलो मल्टिप्लाय. सो लॅम्बडा 2 व्हॅल्यू किती येतले 70 into 8 into 10 to the power minus 9. 7 8 जा किती 56 हांगा एक 0 असा 560 into 10 to the power minus 9 मीटर. सो लॅम्बडा 2 व्हॅल्यू किती 560 into 10 to the power minus 9 मीटर और 560 नॅनो मीटर. करेक्ट तकली बरं चालते यार दिसता फास्ट बरं. सो लॅम्बडा 2 व्हॅल्यू किती 560 नॅनो मीटर. कळलं न्हू कशें आसता. हा बंद कर. पळय किती विचारला फिफ्थ वन वाचा क्वेश्चन्स कन्फ्युजिंग करून दिता आमी केन्ना असो कन्फ्युजिंग. तू कन्फ्यूज म्हणटा म्हाका सांगना तुगेले डायलॉग ते. हय कुछ बोलना चाहता है निखिल. आसू पया आनी क्वेश्चन हाँ आनी क्वेश्चन आसा हय पया फोर्थ स्लाइड आनी क्वेश्चन आसा आनी सब क्वेश्चन आसा. What is the effect on interference fringes if the monochromatic source is replaced by source of white light? किती जातले मोनोक्रोमॅटिक यूज करना आम्ही व्हाईट लाईट यूज करतात इन व्हाईट किती जातले हय पोजिशन ऑफ मॅक्सिमा एंड मिनिमा विल चेंज विथ टाइम. तो आन्सर असतो. बरे बंद कर व्हिडिओ. How does an unpolarized light gets polarized when passed through Polaroid? कशे अशे एक्झाम कशें म्हळ्यार अशें बरयतले. आपल्या ओन वर्ड्सान ट्राय करा तुम्ही. आपल्या इंग्लिशान मातशें ट्राय करा कितें जाता. The polarizer has vertical openings. Only vertical intensity of light will pass from the opening and other intensity of light will get किती मारा कट ऑफ किती हा बरेन दिता हा बरयता बरात ते. when in polarizer only vertical openings are
present. The vertical slits are present. So only vertical electric field vectors will pass, and other electric field vectors to polarize. And so unpolarized light is converted into unpolarized light becomes polarized light. कळलं कितें आसता हांगा पोलरायझर आसता, हांगा कितें आसता ओन्ली वर्टिकल ओपनिंग्स आसता, वर्टिकल कट्स आसता, वर्टिकल स्लिट्स आसता अशें कळ्ळें. हांगा आमी कितें यूज करतात अनपोलरायज्ड लायट. ओन्ली वर्टिकल इलेक्ट्रीक फील्ड वेक्टर आसा पळय ते पास जातले आनी उरिल्ले ते इलेक्ट्रीक फील्ड वेक्टर कितें जातले कट जातले पास जातले ना. सो तेच बरयलें इन पोलरायझर ओन्ली वर्टिकल ओपनिंग्स आर प्रेजेंट, सो ओन्ली वर्टिकल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स विल पास and other electric field vectors will not pass through polarizer, and so unpolarized light becomes polarized light. आपल्या ओन वर्ड्स मातशें पडटलें तुमकां कडेन, फिजिक्स म्हळ्यार कितें हांव सगळें दिवचो ना तुमकां, आपल्याला लावचें पडटलें तुमकां. B1 पया. Two Polaroids are set up in crossed position. A third Polaroid is placed between two, making an angle 0 degree with the pass axis of the first Polaroid. Write the expression of intensity of light transmitted from second Polaroid. In what orientation will the transmitted intensity by minimum and maximum? Two Polaroids are set up in crossed position. A third Polaroid is placed between the two, making an angle 0 degree with the pass axis. Okay. Write the expression of intensity of light transmitted from second Polaroid. In what orientation will the transmitted intensity by minimum and maximum? So B1 पया और A1 आणि B1. B1 क्वेश्चन है पया कि दिला two Polaroids are set in crossed position. दोन पोलरायड आसात, एक पोलरायड असो एका लागून पास एक्सिस अशें, हांगा पया एक पोलरायड आसा तेका लागून पास एक्सिस अशें, आनी एक पोलरायड आसा तेका लागून पास एक्सिस अशें. कळ्ळें म्हाका सांग दोग जाणांचे हे म्हाका सांग, हो पास एक्सिस आनी हो पास एक्सिस एक क्रॉस प्रोड्यूस करनात, हेचे पास एक्सिस आनी हेचे पास एक्सिस एक क्रॉस प्रोड्यूस करनात करता न्हू. तो कितें पोलरायड 1, हो कितें पोलरायड 2. तेच बरयला. Two Polaroids are set in crossed position. A third Polaroid is placed between two, making an angle 0 degree. अनेक पोलरायड आमी कितें करतात हेचे भितर घालतात, हे दोगी जाणां मत दवरतात. कळ्ळें अनेक पोलरायड आमी हे दोगी जाणां मत दवरतात. आतां थर्ड पोलरायड हो कितें थर्ड पोलरायड कितें करता, हेजे बी पास एक्सिस अशेंच सेम दिल पळय. A third Polaroid is placed between two, making an angle 0 degree with the pass axis of first Polaroid. म्हाका सांग हो पास एक्सिस आणि हो पास एक्सिस हे दोन्ही एक्सिसा मध्ये एंगल कितें डिफरन्स कितें 0 डिग्री न्हू. हे दिला अशें दिला. कितें विचारला आतां रायट द एक्सप्रेशन फॉर द इंटेंसिटी ऑफ लायट ट्रान्समिटेड. आतां कितें जातलें हांगा कितें आसतलो अनपोलरायज्ड लायट सारकें. हांगा कोण आसतलो अनपोलरायज्ड लायट. हो अनपोलरायज्ड लायट कितें जातलो आफ्टर पासिंग थ्रू पोलरायझर कितें जातलो पोलरायज्ड लायट अशें जातलें. हेची इंटेंसिटी कितें I0, हेची इंटेंसिटी आसतले I0 by 2. हो फर्स्ट पोलरायझर, हे दोग जाण कितें आसतले एनालायझर. फर्स्ट वन कितें आसतलो पोलरायझर आनी हे दोन्ही पोलरायझर कशें बिहेव करतले एस एनालायझर. म्हाका सांग हांगा इंटेंसिटी कितें आसतले, हांगा एंगल कितें 0 डिग्री न्हू. सो हांगा इंटेंसिटी कितें आसतले
हांगा इंटेंसिटी कितें आसतलें I0/2 cos स्क्वेअर 0 डिग्री कळ्ळें हांगा एंगल कितें म्हाका सांग हो एनालायझराचो पास एक्सिस हांगाच आसा न्हू सो टिटाच व्हॅल्यू कितें 0 कळ्ळें हो बी एनालायझर टिटाच व्हॅल्यू म्हाका सांग हांगा आनी हेंचे मदें एंगल कितें 0 डिग्री हो पोलरायझर हे दोग जाण कितें एनालायझर कळ्ळें जेन्ना अनपोलरायज्ड लायट पोलरायझरा थ्रू पास जाता इंटेंसिटी कितें जाता I0/2 आफ्टर पासिंग थ्रू एनालायझर इंटेंसिटी कितें जाता I0/2 cos स्क्वेअर टीटा पण हांगा टीटा कितें 0 डिग्री I0/2 cos स्क्वेअर 0 कितें 1 बेसिकली सांगता हांगा इंटेंसिटी I0 आफ्टर पासिंग थ्रू पोलरायझर परत इंटेंसिटी कितें आसतलें I0/2 आतां म्हाका सांग हांगा एंगल कितें 90 डिग्री सो हांगा इंटेंसिटी कितें आसतलें हांगा इंटेंसिटी कितें आसतलें I0/2 सारकें cos स्क्वेअर 90 डिग्री सो हांगा इंटेंसिटी कितें आसतलें I0/2 इंटू 0 सो इंटेंसिटी कितें 0 सो कितें विचारला write the expression for intensity of light transmitted from second Polaroid. Intensity of light passing from second Polaroid. कितें I0/2 सारकें intensity of light passing through third Polaroid कितें आसतलें 0 intensity of light before first Polaroid कितें आसतलें I0 अशें तशें after passing through first Polaroid intensity कितें आसतलें I0/2 आणि मागे आनीक सब क्वेश्चन आसा पळय in what orientations will the transmitted intensity is minimum and maximum intensity of transmitted light कितें आसता I0/2 cos स्क्वेअर थीटा हो मिनिमम केन्ना आसतलो 90 सारकें cos स्क्वेअर थीटा कितें आसपा जाय मिनिमम cos स्क्वेअर थीटा मिनिमम cos स्क्वेअर थीटाची मिनिमम व्हॅल्यू कितें 0 केन्ना थीटाची व्हॅल्यू कितें आसपा जाय 90 डिग्री सो व्हेन थीटा इज 90 डिग्री I कितें आसतलें मिनिमम मागीर इंटेंसिटी ऑफ लायट मॅक्सिमम केन्ना आसतलें इंटेंसिटी मॅक्सिमम केन्ना आसतलें देन cos स्क्वेअर थीटा कितें आसपा जाय मॅक्सिमम cos स्क्वेअर थीटा मॅक्सिमम केन्ना आसता थीटाची व्हॅल्यू कितें आसपा जाय इधर पाय और 2 पाय हें आसपा जाय आतां ग्राफ पळया न्हू तुमी सिंपल ग्राफ असो आशिल्लो I0 वर्सीस थीटा I वर्सीस थीटा हो ग्राफ आशिल्लो न्हू हो कितें I0 हांगा एंगल कितें आशिल्लें 0 डिग्री हांगा एंगल कितें आशिल्लें पाय सॉरी 0 डिग्री हांगा एंगल कितें आशिल्लें पाय हांगा एंगल कितें आशिल्लें 2 पाय हांगा एंगल कितें आशिल्लें 3 पाय इंटेंसिटी मॅक्सिमम केन्ना जाता हांगा 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 इंटेंसिटी मॅक्सिमम केन्ना जाता थीटाची व्हॅल्यू कितें आसपा जाय 0 पाय 2 पाय 0 पाय 2 पाय इंटेंसिटी मिनिमम केन्ना जाता π/2 मागीर 3π/2 मागीर 5π/2 कळ्ळें तशें इधर π/2 और 3π/2 और 5π/2 अशें ग्राफान अकॉर्डिंग टू ग्राफ तुमी हें करा पळया कशें आसतलें इतलो हार्ड येना हे CBSE क्वेश्चन हार्ड न्हू मातसो कॉन्सेप्चुअल क्वेश्चन हो हाँ बंद कर भैया स्लाइड 6 भैया हाँ ऑन कर कि दिल पळय टू वेवलेंथ्स ऑफ सोडियम लाइट 590 nanometer and 596 nanometer are used in turn to study the diffraction taking place at a single slit of aperture 2 into 10 to the power minus 4 meter. The slit between the distance between the slit and the screen is 1.5 meter. Calculate the separation between the position of first maxima of the diffraction pattern obtained in two cases. So हांगा कितें एक्सपेरिमेंट कितें डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट कितें डिफ्रॅक्शन आता डिफ्रॅक्शन आमी दोन फावटी परफॉर्म करतात डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट 1 डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट 2 हे दोन्ही एक्सपेरिमेंटा आमी कितें सोडियम लायट यूज करतात कळ्ळें सो हांगा वेवलेंथ कितले दिला सोडियम लायट 1 वेवलेंथ कितले दिला 590 नॅनोमीटर सोडियम लायट 2 वेवलेंथ कितले दिला 596 नॅनोमीटर हे दिला
in turn to study the diffraction taking place at a single slit of aperture 2 into 10 to the power minus 4 meter. Single slit aperture म्हळ्यार कितें? Width of single slit. So width of single slit value कितले दिला? 2 into 10 to the power minus 4 meter. कळलं तर दिल पळय. Single slit of aperture 2 into 10 to the power minus 4. म्हणजे हो डिस्टन्स कितले दिला? 2 into 10 to the power minus 4. So हांगा बी AH व्हॅल्यू किती आसतले? 2 into 10 to the power minus 4 meter. जेन्ना आमी डिफ्रॅक्शन परफॉर्म करतले, हेका लागून आमी सेपरेट बीट घेतले, हेका लागून सेपरेट बीट घेतले आमी ना. दोग जाणां लागून बीट किती आसतले? सेम. दोगी जाणांची वेवलेंथ किती डिफरंट? 590 नॅनोमीटर, 590 नॅनोमीटर. तशें. द डिस्टन्स बिटवीन स्लीट एंड स्क्रीन कितले दिला? कॅपिटल डी एच व्हॅल्यू कितले दिला? 1.5 मीटर. हांगा बी किती आसतले कॅपिटल डी एच व्हॅल्यू? 1.5 मीटर. कळ्ळें? सो कॅपिटल डी एंड स्मॉल ए दोगी जाणां लागून किती आसतले? दोन एक्सपेरिमेंटा लागून किती आसतले? सेम. ओनली वेवलेंथ इज डिफरंट. हांगा लॅम्डा 1, हांगा लॅम्डा 2. किती विचारला? Calculate the separation between the position of first maxima of diffraction pattern obtained in two cases. So, हांगा आमकां फाइंड करपा जाय फर्स्ट मॅक्सिमा म्हणल्यार कितें? फर्स्ट मॅक्सिमा म्हणल्यार कितें? फर्स्ट ब्राइट. सो म्हाका हांगा फॉर फर्स्ट एक्सपेरिमेंट म्हाका फाइंड करपा जाय y1b आनी y1b ची फॉर्म्युला कितें आसतले? 1 into d lambda by a हे आसतले, which is d lambda by a, lambda 1 by a हे आसतले. कळ्ळें? हे यूज केला. d ची व्हॅल्यू खबर आसा? हय 1.5. लॅम्डा 1 ची व्हॅल्यू खबर आसा? 590 into 10 to the power minus 9. a ची व्हॅल्यू खबर आसा? 2 into 10 to the power minus 4 हे आसतले. आनी हांगा हेका लागून फर्स्ट ब्राइट कितें आसतले? 1 into d lambda 2 by a. For this experiment first ब्राइट कितें आसतले? हे आसतले, which is 1.5 into lambda 2 कितें? 596 into 10 to the power minus 9. आणि a ची व्हॅल्यू कितें? 2 into 10 to the power minus 4. सो हो कितें? पोजिशन ऑफ फर्स्ट ब्राइट फॉर फर्स्ट एक्सपेरिमेंट. हो कितें? पोजिशन ऑफ फर्स्ट ब्राइट फॉर सेकंड एक्सपेरिमेंट. बट इचारले कितें? Calculate the separation between the position of first maxima of diffraction pattern obtained in two cases. So किती विचारला? सेपरेशन किती आसतले हांगा? हे दोग जाणांचे सेपरेशन किती आसतले? y1b of first minus y1b of second. कळ्ळें? पळय हेका लागून आमकां हांगा फर्स्ट ब्राइट मेळटलो सारकें, which is y1b. हेका लागून हांगा फर्स्ट ब्राइट मेळटलो, हो कितें आसतलो? y1b. कळ्ळें? सपोज हेची व्हॅल्यू सपोज अशें कन्सिडर करा 20 मिलीमीटर आनी हेची व्हॅल्यू आसा, हो डिस्टन्स आसा 10 मिलीमीटर. दोगी जाणां मध्ये सेपरेशन कितले आसतले? कितले डिफरन्स आसा हे दोगी जाणां मध्ये? 10 मिलीमीटर. सो सेपरेशन विचारलो न्हू, सेपरेशन ऑफ किती विचारला पळया? कॅल्क्युलेट दी सेपरेशन बिटवीन दी पोजिशन ऑफ फर्स्ट मॅक्सिमा ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्टेन्ड इन टू केसीस. म्हळ्यार y1b ऑफ फर्स्ट मायनस y1b ऑफ सेकंड. सो फर्स्टाची व्हॅल्यू कितें? 1.5 सॉल्व करया. 1.5 इंटू कितें आसा? 590 इंटू कितें आसा? 10 to the power minus 9 upon 2 into 10 to the power minus 4. Minus. So position of first bright for second कितें? हो न्हू? 1.5 into 596 into 10 to the power minus 9 upon 2 into 10 to the power minus 4. हे सॉल्व कित्याक करूं ना पळया? कित्याक? हांगा कित्याक कॉमन कितें काडपा मेळटा? हांगा 1.5 कॉमन काडपा मेळटा आनी कितें कॉमन काडपा मेळटा? 10 to the power minus 9 आनी कितें कॉमन काडपा मेळटा? 2 into 10 to the power minus 4, 2 into 10 to the power minus 4. जे बी कॉमन आसा पळय ते काडा. कितें मेळटलें? 1.5 into 10 to the power minus 9 upon 2 into 10 to the power minus 4. सो भितर कितें उरतलें? 590 minus 596. कळ्ळें? सॉल्व करया. 1.5 upon 2. सो व्हॅल्यू कितें आसतलें? 1.5 upon 2 करूं गेल्यार 0.75 हे आसतलें. आता -4 वयर गेल्यार -9 + 4 कितें? -5. आनी 590 minus 596 कितें? -6. आता 0.75 into 6 करचें पडटलें. सो व्हॅल्यू कितें येतलें? 3 येतलें. सॉल्व करूं गेल्यार 0.75 into 6 करपाक गेल्यार कितें जातलें? 3 येतलें.
-3 येतले कळ्ळें. दीस मल्टिप्लाय बाय दीस कितें आसतलें -3 इंटू 10 टू दी पावर -5. युनिट कितें आसतलें मीटर. बट हांव मायनस केन्ना सेपरेशन मायनसान आसता ना. सो आन्सर कितें आसतलो पॉझिटिव्ह 3 इंटू 10 टू दी पावर -5 मीटर हो आन्सर आसता. रॉंग. सपोज अशें दिल्यार कॅल्क्युलेट दी सेपरेशन बिटवीन दी पोजिशन ऑफ थर्ड मिनिमा ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्टेन इन 2 केसीस. जाल्यार आमकां फायंड करता आशिल्लें y3d y3d. सो आम सेपरेशन कितें आसतलें y3d ऑफ फर्स्ट मायनस y3d ऑफ सेकंड. कळ्ळें तशें. 5. तसो आन्सर कितें आसतलें प्लस मायनसान आसपाना. आन्सर कितें आसतलें प्लस 4.5 इंटू 10 टू दी पावर -5 मीटर. हय हें आसता. तुम करपाक शकता कळ्ळें. 0.75 इंटू 6 करा. 6 5 जा 30, 6 7 जा कितें 42 प्लस 3 कितें 4.5 4.5 युनिट कितें आसतलें सेपरेशन न्हू. सो युनिट कितें मीटर. कितें म्हणलां 6-1 स्लाइड 6. YDSC 6th क्वेश्चन YDSC या डिफ्रॅक्शन. 6th क्वेश्चन YDSC या डिफ्रॅक्शन. YDSC कितें म्हणलां इन अ डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणलो न्हू. सो इन डबल स्लिट एक्सपेरिमेंट युजिंग लाइट ऑफ वेवलेंथ कितले दिला 600 नॅनोमीटर विच इज 600 6 इंटू 10 टू दी पावर हय दिसता. हां सर स्लाइड 7. सो लॅम्डाची व्हॅल्यू कितली दिला 600 नॅनोमीटर विच इज 600 इंटू 10 टू दी पावर -9 मीटर विच इज 6 इंटू 10 टू दी पावर -7 मीटर. हे दिला. आनी कितें दिला द एंगुलर विड्थ ऑफ फ्रिंज फॉर्म्ड ऑन अ डिस्टंट स्क्रीन इज 0.1 डिग्री. एंगुलर फ्रिंज विड्थ कितें अल्फा या बीटा बीटा. सो बीटाची व्हॅल्यू कितले दिला 0.1 डिग्री दिला. आमकां डिग्री नाका आमकां रेडियन जाय जाल्यार आमी कितें करतले मल्टीप्लाई बाय पाई अपॉन 180. डिग्री को मैं पाई में कैसे कन्वर्ट करूंगा मुझे क्या मल्टीप्लाई करना पड़ेगा पाई अपॉन 180. कितें जातलें 0.1 इंटू पाई अपॉन 180. एक डेसिमल शिफ्ट करा हांगा कितें जातलें 1800. सो बीटाची व्हॅल्यू कितें पाई अपॉन 1800. कितें विचारला फाइंड द स्पेसिंग बिटवीन टू स्लिट्स. फाइंड द स्पेसिंग बिटवीन टू स्लिट्स म्हळ्यार कितें विचारला स्मॉल डी. स्पेसिंग बिटवीन टू स्लिट्स म्हळ्यार कितें स्मॉल डी विचारला. स्मॉल डी कशें फाइंड करतले पळय बीटाच फॉर्म्युला कितें आसता लॅम्डा बाय डी. स्मॉल डी हे आसता न्हू सारकें. बीटाची व्हॅल्यू कितें पाय अपॉन 1800. लॅम्डाची व्हॅल्यू कितें 6 इंटू 10 टू दी पावर -7. हांगा कितें आसा स्मॉल डी. आतां कितें जातलें डीयाची व्हॅल्यू कितें जातलें हो हांगा मल्टिप्लाय जातलो हो कितें जातलो डिवायड हो खंय वयतलो वयर. सो डीयाची व्हॅल्यू कितें जातलें 6 इंटू 1800 इंटू 10 टू दी पावर -7 डिवायड बाय पाय. आतां 18 6 कितें 96 सारकें 96 न्हू 108 हे आसतलें. 18 6 कितें 108. आतां 100 इंटू 10 टू दी पावर -7 कितें -5 अशें बरोवंक मेळटा अपॉन पाय. आतां 1 अपॉन पाय कितें 0.32. शॉर्टकट यूज करा न्हू. 1 अपॉन पाय कितें 0.32. हांगा कितें आसा मल्टिप्लाय बाय 108 इंटू 10 टू दी पावर -5. सो 0.32 इंटू 108 करा. 2 8 जा 16 2 1 जा 2 प्लस कितें जातलें 3 8 जा कितें 24 0 3 कितें जातलें 6 5 हांगा कितें जातलें 4 3. सो आन्सर कितें 0.32 इंटू 108 कितें 34.56 इंटू 10 टू दी पावर -5. आनी कितें एंगुलर फ्रिंज विड्थ न्हू हो सेपरेशन न्हू फ्रिंज विड्थ कितें एक सेपरेशन. सो युनिट कितें आसतलें मीटर. फर्स्ट तो भक्ती सगळं करेक्ट केल्लें तुवें 0.1 कन्वर्ट करूं ना. आन्सर येता आशिल्लो. आन्सर तोच येता आशिल्लो. सेकंड वन किती विचारला
अब बरो टाइम दितलो कळ्ळें सेकंड वन पळया लायट ऑफ वेवलेंथ 5000 एमस्ट्रॉंग वेवलेंथ कितले दिला 5000 एमस्ट्रॉंग म्हळ्यार कितें 5000 इंटू 10 टू दी पावर मायनस 10 मीटर विच इज 5 इंटू 10 टू दी पावर मायनस 7 मीटर हे दिला propagating in air gets partially reflected from the surface of water. How will the wavelength and frequency of reflected and refracted ray be affected? आता theoretical question हांगा पळय एक रे ऑफ लायट स्ट्रायक करता आनी हो रे ऑफ लायट कितें आसता अनपोलरायज्ड सारकें आज शिकयलें पळय तुमकां हांवें हो कितें आसता अनपोलरायज्ड लायट थोडे पोर्शन ऑफ लायट कितें जाता रिफ्रॅक्ट आनी थोडे पोर्शन ऑफ लायट कितें जाता रिफ्लेक्ट आता हे रे ऑफ लायटाची वेवलेंथ कितले दिला 5000 एमस्ट्रॉंग आनी त्याची व्हॅल्यू कितले कॅल्क्युलेट केला आमी 5 इंटू 10 टू दी पावर मायनस 7 मीटर आता ही क्वेश्चन किती विचारता खबर आहा हो रिफ्लेक्टेड रे आसा पळय त्याची वेवलेंथ कितें आनी हो रिफ्रॅक्टेड रे आसा पळय त्याची वेवलेंथ कितें हे विचारला वेवलेंथ केन्ना चेंज जायना कळ्ळें हांगा सपोज 5 इंटू 10 टू दी पावर मायनस हांगा 5000 एमस्ट्रॉंग न्हू रिफ्लेक्टेड रेयाचे बी हे कितें आसतले वेवलेंथ 5000 एमस्ट्रॉंग रिफ्लेक्टेड रेयाचे बी हे कितें आसतले वेवलेंथ 5000 एमस्ट्रॉंग याद दवरा वेवलेंथ केन्ना चेंज जायना डू नॉट चेंज वेवलेंथ नोट पॉइंट याद दवरा वेवलेंथ ऑफ लाइट वेवलेंथ एंड फ्रीक्वेंसी दोन्ही हाँ वेवलेंथ एंड फ्रीक्वेंसी of light do not change after reflection and refraction म्हळ्यार पळय जेन्ना रिफ्लेक्शन जाता या रिफ्रॅक्शन जाता लायटाची वेवलेंथ केन्ना चेंज जावची ना वेवलेंथ चेंज जायना जाल्यार फ्रिक्वेंसी बी चेंज जावची ना सपोज हे लायटाची फ्रिक्वेंसी आसा 20 हर्ट्ज रिफ्लेक्टेड रेयाचे भी फ्रिक्वेंसी कितें आसतले 20 हर्ट्ज रिफ्लेक्टेड रेयाचे भी कितें आसतले 20 हर्ट्ज सो वेवलेंथ आनी फ्रिक्वेंसी डू नॉट चेंज आफ्टर रिफ्लेक्शन एंड रिफ्रॅक्शन ए नोट पॉइंट याद दवरा वेवलेंथ एंड फ्रिक्वेंसी ऑफ लाइट डू नॉट चेंज आफ्टर रिफ्लेक्शन एंड रिफ्रॅक्शन सो आंसर कशें बरयतले the wavelengths and frequencies the wavelength and frequencies of the reflected and refracted ray will not be get affected correct will not get affected sorry कितें जाता बरं आयकय जेन्ना आमी शिकयता न्हू तेन्ना फूल प्रेशर आसता एक्सटर्नल हीट आसता सो केन्ना केन्ना चुकून वर्ड्स हे जाता जंबल जाता कळ्ळें so will not get affected कॉन्सेप्ट सांगता पळय अशें बी येता एग्जामी हांव चडशे जी येता बट हे हांगा क्वेश्चना येयला अप्लाय जाता हो कॉन्सेप्ट हो कितें स्लीट 1 स्लीट 2 हो कितें आसता कॅपिटल डी हो कितें आसता स्मॉल डी सारकें अशें आसता हे कितें फॉर वायडी एसी डिफ्रॅक्शन कशें आसता हो एकच स्लीट आसता न्हू आनी ती स्लिडाची विड्थ किती आसता ए काय सपोज हांगा दोन डिफ्रॅक्शन सेटअप आसात हो डिफ्रॅक्शन सेटअप 1 डिफ्रॅक्शन सेटअप 2 काय सपोज सेटअप 1चे विड्थ आसा A1 आनी सेटअप 2चे विड्थ आसा A2 सो A1 अपॉन A2 कितें आसता बरा कॅपिटल A1 अपॉन कॅपिटल A2 इक्वल टू I1 square upon I2 square हो फॉर्म्युला राव सांगता विड्थ ऑफ स्लीट
A1 अपॉन A2 किती आहे इक्वल टू कॅपिटल A1 अपॉन कॅपिटल A2. कॅपिटल A1 किती आहे एम्प्लिट्यूड ऑफ लाईट फ्रॉम फर्स्ट एक्सपेरिमेंट. A2 किती आहे एम्प्लिट्यूड ऑफ लाईट फ्रॉम सेकंड एक्सपेरिमेंट. I1 किती आहे एम्प्लिट्यूड इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑफ फर्स्ट एक्सपेरिमेंट आणि I2 किती आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑफ सेकंड एक्सपेरिमेंट. सो हे फॉर्म्युला याद धरा A1 अपॉन A2 स्मॉल A1 अपॉन A2 किती आहे कॅपिटल A1 अपॉन A2 और I1 स्क्वेअर अपॉन I2 स्क्वेअर अशा असतं. हे फॉर्म्युला याद करा. सॉरी अशें कोणाश कितें आयलें कित्याक तुमकां शिकयल्लें भैया आसा इंटेन्सिटी आसता डायरेक्टली प्रपोर्शनल टू A स्क्वेअर आसता आनी इंटेन्सिटीची फॉर्मुला कितें आसता K A स्क्वेअर शिकयल्लें ना सारकी न्हू. सो I1 कितें आसतलो K A1 स्क्वेअर आसतलो न्हू. I2 कितें आसतलो K A2 स्क्वेअर. I1 अपॉन I2 कितें आसतलो K A1 स्क्वेअर अपॉन K A2 स्क्वेअर. K कॅन्सल न्हू. सो I1 अपॉन I2 कितें A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर. हे फॉर्मुला याद करा. सो फॉर स्लाइड 8 हम हे फॉर्मुला यूज करतले विड्थ A1 अपॉन A2 इक्वल टू एम्प्लिट्यूड 1 स्क्वेअर अपॉन एम्प्लिट्यूड 2 स्क्वेअर इक्वल टू इंटेन्सिटी 1 इंटेन्सिटी 2 अशें हे फॉर्मुला यूज करता. हो गेला हांगा दोन फॉर्मुला जाले पळय हो एक फॉर्मुला आनी हो एक फॉर्मुला. हे 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 रिलेशन खबर आसपाक जाय कितें विचारला हे पळया तुमी स्लाइड 8 पळया स्लाइड 8. The ratio of width of two slits in Young's double slit experiment is 4:1. मतलब D1 अपॉन D2 ची व्हॅल्यू दिला 4/1. इधर A1 अपॉन A2 यूज करा और किती यूज करू शकता आम्ही D1 अपॉन D2 इक्वल टू A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर इक्वल टू I1 अपॉन I2. डिफ्रॅक्शन असल्यार हे यूज करतले. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट असल्यार स्मॉल डी व्हॅल्यू यूज करतले. सो किती दिला the ratio of widths of two slits in Young's double slit experiment is 4:1. and D1 upon D2 ची व्हॅल्यू किती दिला 4/1. width of slit म्हळ्यार किती सेपरेशन बिटवीन टू स्लिट्स हे दिला. सो D1 upon D2 ची व्हॅल्यू किती दिला 4/1. किती विचारला evaluate the ratio of intensity at maxima and minima in interference pattern. I1 upon I2 विचारलं न्हू. खबर आसा D1 अपॉन D2 किती आहे I1 अपॉन I2. D1 अपॉन D2 किती आहे 4/1 I1 अपॉन I2. बरं क्वेश्चन विचारला किती म्हणला इव्हॅल्युएट दी रेशो ऑफ इंटेन्सिटी ॲट मॅक्सिमा अँड मिनिमा. म्हणजे रेशो ऑफ किती विचारला इंटेन्सिटी मॅक्सिमम अपॉन इंटेन्सिटी मिनिमम. तो विचारलं किती खबर आहे हे विचारला I मॅक्सिमम अपॉन I मिनिमम हे विचारला I मॅक्सिमम अपॉन I मिनिमम. कळलं पळय इव्हॅल्युएट दी रेशो ऑफ इंटेन्सिटी ॲट मॅक्सिमा अँड मिनिमा. सो I max अपॉन I min विचारला. बट यूजिंग दिस फॉर्मुला D1 अपॉन D2 इक्वल टू A1 स्क्वेअर पळय D1 अपॉन D2 इक्वल टू किती असता A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर इक्वल टू किती I1 अपॉन I2. सो अशें बरोवंक शकना हांव D1 अपॉन D2 किती आसतले I1 अपॉन I2 बरोवंक शकता. D1 अपॉन D2 किती 4/1 इक्वल टू I1 अपॉन I2. सो हांगच्यान आमकां किती मेळटा I1 अपॉन I2 ची व्हॅल्यू किती मेळटा 4/1. पण आमकां किती फायंड करपा जाय I max अपॉन I min. आता I max अपॉन I min किती आसतले I maxाचो फॉर्मुला किती रूट I1
प्लस रूट I2 दी होल स्क्वेअर. आय मिनिमम फॉर्म्युला किती आहे रूट I1 मायनस रूट I2 दी होल स्क्वेअर. आता हांगच्यान अशें बरोवंक शकना I1 इक्वल टू 4I2 बरोवंक शकता. आता पुट करा हांगा I1 किती आहे I1 किती आहे 4I2 I1 किती आहे 4I2 प्लस हांगा किती आसा रूट I2 अपॉन I1 किती आहे 4I2 मायनस रूट I2 दी होल स्क्वेअर. हे क्वेश्चन आम्ही सॉल्व बी केला दिसता क्लासीक असले हे टायपाचे. आता रूट ऑफ 4 किती आहे 2 न्हू. सो रूट 4I2 किती आहे 2 रूट I2 मायनस प्लस रूट I2 दी होल स्क्वेअर. रूट 4I2 किती आहे 2 रूट I2 मायनस रूट I2 दी होल स्क्वेअर. आता 2 रूट I2 प्लस रूट I2 किती आहे 3 रूट I2 दी होल स्क्वेअर अपॉन 2 रूट I2 मायनस रूट I2 किती आहे रूट I2 दी होल स्क्वेअर. 3 रूट I2 स्क्वेअर किती आसतले 9I2 सारखे. 3 स्क्वेअर किती आसता 9 आणि रूट आणि स्क्वेअर कॅन्सल सो I2. रूट I2 स्क्वेअर किती आसतले I2 स्क्वेअर आणि रूट कॅन्सल I2 कॅन्सल. सो I max अपॉन I मिनाश व्हॅल्यू किती 9/1. सो रेशो किती आसतले 9:1 हे आसता. अशें आशिल्लें क्वेश्चन. पहिले आमी D1/D2 यूज करून I1/I2 फायंड केले. हांगच्यान आमकां एक रिलेशन मेळटलो. तीच रिलेशन आमी हांगा पुट करतले आणि हो आन्सर येतलो. बंद कर.